स्वराज्य पक्षाचे संभाजीराजे छत्रपती मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांच्या भेटीला पोहोचले। या भेटीच्या दरम्यान संभाजीराजेंनी जरांगेंना एक आवाहन केले। याच दरम्यान आज उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सुद्धा जरांगेंची भेट घेतली। अंतरवाली सराटीतल्या या भेटीगाठींच्या सत्रानंतर सध्या राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या। पाहूया खास रिपोर्ट। संभाजीराजे छत्रपती जरांगेंच्या भेटीला दोघांचा शत्रू एकच, सोबत लढू। संभाजीराजेंचा मनोज जरांगेंना प्रस्ताव। आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर सध्या राज्यात जोरदार राजकीय घडामोडी सुरू आहेत। याच दरम्यान महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपतींनी अंतरवाली सराटीत जाऊन मनोज जरांगेंची भेट घेतली। आता ही भेट नेमकी कशासाठी होती? ऐन निवडणुकीच्या काळात जरांगे संभाजीराजेंच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, असे अनेक प्रश्न निर्माण झाले। आजच्या मीटिंगमध्ये त्यांना मी हेच सांगितलं, तुमचा आणि आमचा, प्रामुख्याने आता स्वराज्याचा सुद्धा एकच शत्रू आहे, तो म्हणजे भाजप। आणि म्हणून आपण एकत्र येणं गरजेचं आहे। शेवटी तुमचा उद्दिष्ट किंबहुना माझा उद्दिष्ट हा एकच आहे। छत्रपती संभाजीराजेंनी जरांगेंची भेट घेत त्यांच्या समोर एक प्रस्ताव ठेवला। तुमचा आणि आमचा शत्रू एकच आहे, तो म्हणजे भाजप। त्यामुळे उद्दिष्ट एक असताना वेगवेगळे लढलो तर समाजात एक वेगळा मेसेज जाऊ शकतो। ज्यांना नमवायचं, ज्यांनी अन्याय केला, तो पक्ष एकच आहे, मग वेगवेगळं लढायचं का? त्यामुळे आमच्या सोबत या, असं आवाहन संभाजीराजेंनी जरांगेंना केलं। आता संभाजीराजेंच्या आवाहनाला जरांगे कसा प्रतिसाद देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। पण दुसरी महत्त्वाची गोष्ट ही की संभाजीराजेंच्या भेटीआधी राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पुन्हा एकदा जरांगेंची भेट घेतली। त्यामुळे वारंवार होणाऱ्या या भेटीगाठी नेमक्या कशासाठी, असा प्रश्न उपस्थित होणं साहजिक आहे। पण त्यावर सामंतांनी काय उत्तर दिलं, तुम्हीच ऐका। मनोजजींनी त्यांना जो प्रतिसाद मिळाला आहे किंवा त्यांनी जे आंदोलन केलं आहे त्याच्यावर जर ते उमेदवार उभे करणार असतील तो त्यांचा अधिकार आहे, त्यांच्याबरोबर असणाऱ्या लोकांचा अधिकार आहे। त्याच्यामध्ये मला काय हस्तक्षेप करायचा नाही। परंतु ठीक आहे, बाकी सगळ्या गोष्टीवर चर्चा करत असताना एक मित्र देखील म्हणून देखील चर्चा होऊ शकते। आणि मला देखील मीडियाला विनंती करायची की ह्या चर्चेकडे मित्र म्हणूनच बघावं, दोन मित्रांनी केलेली चर्चा। उदय सामंतांनी ही दोन मित्रांची भेट म्हटली, तर या भेटीवर मनोज जरांगेंनीही सावध प्रतिक्रिया दिली। शेवटी हे समाज येतो इथं सगळा, आणि इथं महाविकास आघाडी नाही तर महायुती, आपण कोणाला तिथं दोखत नाही, कोणीच सांगू शकत नाही की आम्हाला तिथं गेल्यावर बोलले म्हणून। हां, त्यांचं तिकडं जाऊन बोलून त्यांनी, पण इथं दारात आल्यावर नाही। मराठ्याचं ते तर संस्कार करीत, मग आपल्या दारात आल्याला पाहुणा असतो आणि दारात आल्याला पाहुण्याला दुःख व्हायचं नसतं। मनोज जरांगेंच्या अंतरवाली सराटीत सध्या इच्छुकांच्या मुलाखती सुरू आहेत। जरांगे पाटील आगामी निवडणुकीत उमेदवार उतरवण्याच्या तयारीत आहे। सरकार विरोधात जरांगेंचा लढा आणखी तीव्र झाला। पण संभाजीराजेंचा प्रस्ताव, उदय सामंतांच्या भेटीगाठी यानंतर जरांगे काही वेगळी भूमिका घेणार का? 30 तारखेला त्यांचा अंतिम निर्णय काय असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। ला जागा वाटपाचा तिढा अजून सुटलेला नाही। अशात काँग्रेसची शुक्रवारी दिल्लीत बैठक पार पडली। या बैठकीत जागा वाटपाच्या बद्दल राज्यातल्या काँग्रेस नेत्यांच्या भूमिकेवरून राहुल गांधी नाराज असल्याचं कळतंय। राहुल गांधी राज्यातल्या नेत्यांवर नाराज, मित्रपक्षांसोबत वाटाघाटीत कमी पडलात। बैठकीत राहुल गांधींचे खडे बोल। राज्यातील महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा अनेक दिवसांच्या चर्चेनंतरही सुटलेला नाहीये। विदर्भ आणि मुंबईतल्या अनेक जागांवरती ठाकरेंचा पक्ष आणि काँग्रेस या दोघांमध्ये रस्सीखेच दिसतेय। आता जागा वाटपाचा हा तिढा सोडवण्यासाठी काँग्रेस श्रेष्ठींनी पुढाकार घेतलाय। काँग्रेसच्या शुक्रवारी पार पडलेल्या सीसीच्या बैठकीत राहुल गांधींनी राज्यातल्या काँग्रेस नेत्यांबाबत नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे। मित्रपक्षांसोबत वाटाघाटी करण्यात राज्यातले नेते कमी पडले
अशी भावना राहुल गांधींनी व्यक्त केल्याचं सूत्रांनी सांगितलंय। याबद्दल बोलताना काँग्रेसचे नेते काहीसे बॅकफूटवरती आल्याचंही दिसलं। आघाडी असल्यानं समसमान जागा वाटपाचं सोल्युशन काढलं आणि ही बाब आम्ही राहुल गांधींना समजावून सांगितली आहे। त्यांनी याविषयी समाधानही व्यक्त केलंय असं काँग्रेसचे नेते सांगतात। राहुल गांधीजींनी जे काही जागा बरोबर आहे की महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला जास्त जागा मिळाल्या पाहिजेत, विशेष करून विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मुंबई या भागामध्ये काँग्रेसला जागा जास्तच मिळायला पाहिजेत मेरिटच्या आधारावर। पण अलायन्स 3 पक्षाचं आणि आमचे अजून मित्रपक्ष या सगळ्या याच्यामध्ये हा सगळा गोळ झाला। आम्ही त्यांना त्या पद्धतीचं सांगितलं समजून आणि त्यांनी त्याचं समाधान पण मानलं। दरम्यान राहुल गांधींच्या नाराजीच्या बातम्या कपोलकल्पित असल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय। तीनही पक्ष या महाराष्ट्रात तोलामोलाचे आहेत हे राहुलजींना माहिती आहे। शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, दोन्ही पक्षांच्या नेत्यांचे राहुलजींशी अत्यंत मधुर संबंध आहेत। जर त्यांनी नाराजीच व्यक्त केली असती, जर त्यांना चर्चाच करायची असती तर आमच्या 2 नेत्यांशी त्यांनी जरूर चर्चा केली असती। या बाहेर आलेल्या ज्या राहुलजीविषयीच्या गोष्टी आहेत यांच्यावरती विश्वास ठेवू नका। आता याच प्रकरणावरनं सत्ताधाऱ्यांनी मात्र आघाडीवरती जोरदार टोले हाणलेत। काँग्रेसचा कणा झुकत 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 नाना पटोले, थोरात, वडेट्टीवार 125, 150 म्हणत आता सगळे आकडे येतात ते 90 पर्यंत आले आणि उद्धवजींच्या पक्षालाच दाखवायचं आहे तुम्ही कोण, झुकाखाली माझ्या एवढेच राहा, असं आमच्यात बिलकुल नाही। महाविकास आघाडीत सध्या जागा वाटपाचा तिढा कायम आहे। त्यातच काँग्रेस आणि ठाकरेंच्या पक्षात जागा वाटपावरनं कुरघोडी रंगल्यात। हरियाणामधल्या निकालामुळे महाविकास आघाडीच्या जागा वाटपात काँग्रेस बॅकफूटवर आली का याची चर्चा रंगू लागली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। महाराष्ट्र स्वराज्याच्या जागा वाटपाची गाडी पुढे सरकताना काही दिसत नाहीये। विशेषतः भोसरी आणि चिंचवडचा तिढा सुटता सुटत नाहीये। एकीकडे ठाकरेंच्या शिवसेनेनं भोसरी मतदारसंघावर दावा केलाय, तर दुसरीकडे अजित पवारांच्या पक्षातून आयात उमेदवारासाठी शरद पवारांचे राष्ट्रवादी सध्या प्रचंड आग्रही आहे। राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या पिंपरी चिंचवडमधील 2 विधानसभा मतदारसंघात कुणाला उमेदवारी द्यायची याचा निर्णय अद्याप शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं घेतलेला नाही। तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मतदारसंघ मिळेल की नाही याची शाश्वती नसल्यामुळे त्यांची ही कोंडी झाली आहे। खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस यापूर्वीच्या भोसरी आणि चिंचवड मतदारसंघातून अधिकृत चिन्हावर लढलेली नाही, पण असं असतानाही त्यांनी या मतदारसंघावर दावा ठोकलाय। भोसरी मतदारसंघात शिवसेनेचं 1 लाखांवर मतदान आहे, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून शरद पवारांच्या पक्षात आलेले अजित गव्हाणे हे भोसरीमधून उमेदवारीसाठी इच्छुक आहेत। त्यामुळे भोसरी आणि चिंचवड विधानसभेचा तिढा निर्माण झालाय। चिंचवडमध्ये नाना काटे की राहुल कलाटे या पेचात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आहेत। मात्र पिंपरीचा प्रश्न सुटला। पिंपरीतून शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं सुलक्षणा शिलवंत यांना उमेदवारी जाहीर केली आहे। 206 पिंपरी श्रीमती सुलक्षणा शिलवंत। अजित गव्हाणे यांना उमेदवारी मिळावी म्हणून रोहित पवार आग्रही आहे। मात्र गव्हाणेंशी स्थानिक गणितं जुळत नसल्याची तक्रार निष्ठावंतांनी शरद पवार आणि जयंत पाटलांकडे केली आहे। दरम्यान भोसरी विधानसभा आपल्याकडे घेऊन त्याच्या बदल्यात उद्धव ठाकरेंच्या पक्षाला मान्य होईल अशा मतदारसंघाचा शोध शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून घेतला जातोय। खरं तर भोसरी विधानसभेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडे रवी लांडगेंसारखा तगडा उमेदवार आहे। मात्र मतदारसंघ कुणाचा हे ठरत नसल्यानं सगळेच तळ्यात मळ्यात आहेत। मला असं वाटतं की तोपर्यंत बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतील। मला मैत्रीपूर्ण लढतीची लागेल असं मला वाटत नाही। एकीकडे महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा घोळ आहे, तर दुसरीकडे महायुतीनं या दोन्ही मतदारसंघात उमेदवार जाहीर करून आघाडी घेतली आहे। वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे। महाविकास